मित्रांनो, पावसाळ्याचे दिवस सुरू होत आहे. त्याच्यामुळे जिथं जिथं खड्डे वगैरे आहेत, चिखल वगैरे झाला आहे, तिथं मुरुम टाकण्यासाठी मुरुम मागवला आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता ह्या शेडचं जे काही पत्र, जुने पत्र आहेत जे गळायलेत, गळायलेत, त्याच्यासाठी आपण डायरेक्ट पत्र न बदलता त्याच्यासाठी हा उपाय काढला आहे. याच्यावर काय केलं आपण, हे जे तुम्हाला दिसत आहेत वरी जे काही खिळे आहेत, हे खिळे आपण कट केलेत. फक्त नटाच्या थोडं वरून कटरच्या साह्यानं कट केलेत, जेणेकरून ही ताडपत्री आणि जी काही ग्रेनेट आहे ती फाटणार नाही. त्यानंतर आपण अशी 50 बाय 40 असे 10-10 फुटीचे पन्ने जे आहेत ग्रेनेट हातरून घेतली पहिले. त्याच्यानंतर हिला दोरीनं, सुती दोरीनं बांधून घेतली. आणि त्यानंतर ही अशी आपण आता 500 नाहीतर 200 मायक्रॉनची 500 नाहीतर 200 मायक्रॉनची ही ताडपत्री अशी आतरून घेतो. जेणेकरून ही खिळे कापले म्हणजे काय, ही खिळे कापणं फार आवश्यक आहे, जेणेकरून ही जी ताडपत्री आहे आणि ग्रीन नेट आहे ती फाटणार नाही. आता ही खूप दिवस राहते ही ताडपत्री, हिला पत्र बदलायची गरज नाही, पत्रांना प्रोटेक्शन पण होतं. आणि जेव्हा आता पावसाळा होईल, त्याच्यानंतर उन्हाळा येईल, तेव्हा याच्यावर परत एक ग्रीन नेट टाकली तरी जमती, नाही टाकली तरी जमती. ग्रीन नेट यासाठी टाकायची की ताडपत्री उन्हानं जास्त दिवस टिकल. अजून ताडपत्री आपल्याला 50 बाय 40 ची ताडपत्री आलेली आहे, 200 मायक्रॉनची, 8,000 रुपयाला. आणि हे एक झाले असतात आपल्याला 2,000 बंडल भेटलं पूर्ण 300 फुटाचं. 90% त्याची विजिबिलिटी आहे ग्रीन नेटची. आपण अशी ग्रीन नेट कातरून घेतली, जेणेकरून आपल्या ह्या ज्या शेळ्या आहेत त्यांना पावसापासून संरक्षण व्हावं. पावसापासून पूर्णपणे संरक्षण होतं यानं. तुम्ही बघू शकता इथं ताडपत्री एकदम साफ बसणार आहे. आणि दुसरं गोष्ट, ही ग्रीन नेट असल्यामुळे ताडपत्रीला अजून फायदा होतो. ताडपत्रीला डायरेक्ट तडा जात नाही किंवा फाटत नाही ताडपत्री. धन्यवाद.